नमस्कार, मी भारती सहस्रबुद्धे. आनंदाचं पानमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. अगदी काही दिवसांपूर्वी जाहिरात क्षेत्रातील दिग्गज पियुष पांडे यांचं निधन झालं. त्यांनी खरं तर त्यांच्या कल्पक जाहिरातींनी आणि कॅम्पेन्सनी आपल्या घरातल्या टीव्हीवरचं विश्वच बदललं. अत्यंत सहजतेनं त्या जाहिरातींनी घराघरात आणि अगदी मनामनात प्रवेश केला तो कायमचा. कितीतरी लोकप्रिय जाहिरातींची पियुषजींनी निर्मिती केली. त्यांनी भारतीय जाहिरात क्षेत्राला एक निश्चित दिशा दिली. त्यांच्या कामाविषयीचं, त्यांच्या आयुष्याविषयीचा लेखाजोखा सांगणारं अतिशय महत्त्वाचं पुस्तक म्हणजे पांडे पुराण. प्रसाद नामजोशी जे स्वतः या क्षेत्रात आहे, त्यांनी या पांडे पुराण या पुस्तकाचा अनुवाद केलाय. तेव्हा पियुष पांडे यांच्याबद्दल आणि अर्थात या पुस्तकाबद्दल गप्पा मारण्यासाठी आज आपल्याबरोबर स्वतः प्रसाद नामजोशी आहेत. तेव्हा त्यांच्याकडनंच या पुस्तकाविषयी जाणून घेऊया. प्रसादजी, स्वागत आहे तुमचं आनंदाचं पानमध्ये. आणि पहिलं प्रश्न अर्थातच, कारण तुम्ही ते मराठीत आणलेलं आहे, तर तुमच्यापर्यंत हे पुस्तक कसं पोचलं होतं आणि तुम्हाला काय भावलं होतं त्यातलं? हे पुस्तक इंग्रजीत आलं तेव्हा मी ते अर्थातच वाचलं होतं आणि अचानक मला याचे जे प्रकाशक आहेत, माझं आधीचं शॉर्टकट नावाचं पुस्तक ज्यांनी प्रकाशित केलं होतं, मनोविकास प्रकाशन, त्यांनी मला ऑफिसमध्ये एकदा भेटायला बोलवलं सहज या गप्पा मारायला म्हणून. मी गेलो तर त्या प्रकाशक जे होते त्यांच्या टेबलवर हे इंग्रजी पुस्तक ठेवलेलं होतं आणि मी म्हटलं अरे वा वा, हे फारच छान इंग्लिश पुस्तक, मस्त पुस्तक आहे पियुष पांडेंचं. तर ते म्हणले हो, त्याचे आपण राईट्स घेतले, ते आपण मराठीत करतोय. मी म्हटलं वा वा वा, हे मराठीत आलं पाहिजे पुस्तक, फारच महत्त्वाचं पुस्तक आहे. तर ते म्हणले आणि हे तुम्ही करायचं आहे. तर मी म्हटलं की नाही नाही, मी नाही ट्रान्सलेशन वगैरे करणार. तर त्यांनी मला अक्षरशः पटवलं की हे पुस्तक मराठीत तुम्ही केलं पाहिजे, कारण त्यांना रेग्युलर ट्रान्सलेटर पुस्तकं जी करतात ते नको होते. त्याचं कारण असं होतं की पियुष पांडेंनी खूप जास्त जाहिरात क्षेत्रात खूप व्हेरायटी काम केलेलं आहे आणि थोडंसं तांत्रिक गोष्टी त्याच्यामध्ये या पुस्तकात असतील, तर या क्षेत्रात काम करणारं कोणी असेल तर त्यांनी केलेलं ट्रान्सलेशन जास्त चांगलं होईल असं एक त्यांचं म्हणणं होतं. आणि हे पुस्तक मराठीत आलं पाहिजे असं मला वाटत होतं आणि म्हणून मी हे काम घेतलं. आणि त्याच्या मागचा आणखीन एक हेतू असा होता, मी त्यांना म्हटलं मी हे पुस्तक मराठीत करतो पण याच्या प्रकाशनाला पियुष पांडे आले पाहिजेत, तर मी हे करणार. तर ते म्हणतील हो, ते येतील, कारण त्यांची अट अशी होती पियुष पांडेंची की हे जे पुस्तक मराठीत होईल ते वाचतील आणि त्यांनी अप्रूव्ह केल्यानंतरच ते प्रकाशित करता येईल अशी या पुस्तकाच्या ट्रान्सलेशनची अट होती. त्याच्यामुळे ते त्याला येणारच होते. तर या निमित्ताने एक पियुष पांडेंचं काम मराठीत आपण आणू शकतो ही एक पहिली भावना, आणि त्यापेक्षा मोठी भावना म्हणजे या निमित्ताने पियुष पांडेंची भेट होईल, त्यांच्याशी गप्पा मारता येतील, अशा दोन हेतूंनी हे पुस्तक मी भाषांतरित करायला घेतलं. प्रसादजी, खरं तर तुम्ही जे म्हणाले की त्या प्रकाशकांना वाटत होतं की या क्षेत्राशी संबंधित असलेल्या व्यक्तीने ते जर पुस्तक केलं तर ते जास्त चांगल्या पद्धतीने होऊ शकेल. माझाही प्रश्न तशाच पद्धतीचा आहे की तुम्ही त्या क्षेत्राशी संबंधित असल्यामुळे आम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकाल की पियुष पांडेंचं मोठेपण कशात होतं. आणि आपण जेव्हा पांडे पुराणबद्दल बोलतो त्यातही त्यांचा जो प्रवास आहे तोच उलगडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तो प्रवास तुम्ही जेव्हा अनुवादाच्या माध्यमातून उलगडत होते तेव्हा ते मोठेपण कसं जाणवलं? मला दोन्ही गोष्टी जाणून घ्यायला आवडेल. एक तर हे मी सांगू इच्छितो की या पुस्तकाला जी प्रस्तावना आहे ती अमिताभ बच्चन यांची आहे. हो. आणि मला ट्रान्सलेशन करताना पुस्तक भाषांतरित करणं सोपं होतं. अमिताभ बच्चन यांची प्रस्तावना भाषांतरित करायला मला जास्त वेळ लागला. अच्छा. याचं कारण असं आहे की पियुष पांडे यांनी आपला अख्खा काळ हा जाहिरातींमध्ये घालवला. जो जाहिरात ही अशी गोष्ट आहे की ती तुम्ही अनेक गोष्टी, अनेक मोठ्या आणि कॉम्प्लिकेटेड गोष्टी सोप्या पद्धतीने सामान्य माणसांपर्यंत पोचवणं, विकणं आणि त्यातनं त्या प्रॉडक्टची विक्री होणं हे फार महत्त्वाचं असतं जाहिरातीमध्ये. नुसतीच जाहिरात क्रिएटिव्ह असून चालत नाही, प्रॉडक्ट विकलं गेलं पाहिजे. असं म्हटलं जातं की प्रॉडक्ट विकली न जाणारी कुठली जाहिरात चांगली नसते. त्यामुळे पियुष पांडेंचं ते सोपं करणं जी गोष्ट होती ती या पुस्तकातूनही मला जाणवली, कारण ते पुस्तक इंग्रजीतून मराठीत करताना मला खूपच जास्त मजा आली. असं वाटलं की ते माझ्याशी बोलतायत आणि म्हणून मी माझ्या मराठी वाचकांशीही बोलू शकलो. आज जेव्हा मला त्याच्या मराठी अनुवादाविषयी जेव्हा सकारात्मक मला प्रतिसाद येतो तर मला असं सांगतात लोक की
हे मराठी भाषांतर वाटत नाही, असं वाटतं की त्यांनी मूळच मराठीत लिहिलं आहे. तर त्याचंही क्रेडिट हे पियुष पांडेंना आहे, कारण अत्यंत साधेपणाने सोपेपणाने सांगण्याची गोष्ट सांगण्याची कथा सांगण्याची हातोटी त्यांच्याकडे आहे. त्यांच्या जाहिराती आपण बघितल्या तरही आपल्याला ते लक्षात येईल. या माणसाचं वैशिष्ट्य काय, तर त्यांनी बोलीभाषेत जाहिराती आणल्या. म्हणजे जाहिरात ही गोष्ट आपण सगळे शिकलो आहोत आणि जाहिराती आपण शिकत असतो, त्याविषयी आपण बोलत असतो, माध्यमांमध्ये आम्ही चर्चा करत असतो. पण मनाला भावेल अशी, लोकांच्या हृदयापर्यंत पोचेल अशी जाहिरात पियुष पांडेंनी केली. फार मोठा माणूस होता हा या क्षेत्रातला. म्हणजे जाहिरातीमध्ये मोठमोठ्या ब्रँडमध्ये एखादा सुतार आणणे, एखादा चर्मकार आणणे, एखादं काहीतरी क्रिकेटची मॅच आणणे, ही गोष्ट वेगळी होती, अशी कोणी केली नव्हती यापूर्वी. म्हणजे त्यांच्या सगळ्या गाजलेल्या ज्या जाहिराती आहेत पिडिलाइटच्या, म्हणजे फेविकॉलच्या ज्या जाहिराती आपण बघतो, काही नाही, एक राजस्थानमध्ये ट्रक चाललाय आणि प्रचंड लोक त्या ट्रकमध्ये चिकटून बसलेत एकमेकांवर आणि बराच वेळ तो ट्रक जाताना दिसतो आणि मग मागे त्या ट्रकच्या मागच्या बाजूला एक फक्त फेविकॉलची जाहिरात दिसते. एवढीच गोष्ट आहे ती. आणि हे भारतीय मानसिकतेला एकदम कनेक्ट होते ही गोष्ट. तर ही जी गंमत आहे ती गंमत पियुष पांडेंनी जी लोकांमध्ये, म्हणजे फर्निचर न दाखवता ते फर्निचर जोडणाऱ्या वस्तूची जाहिरात करू शकतं. हे मजेदार आहे थोडंसं. आणि ही जाहिरात कोणासाठी आहे, कोण वापरतं फेविकॉल ही गोष्ट, तर फेविकॉल ही गोष्ट काही तुम्ही आणि मी विकत आणत नाही. फेविकॉल ही गोष्ट आपल्याकडे काम करणारे जो सुतार असतो तो ते चिकटवायला मुख्य फेविकॉल विकत घेत असतो. मग तो कुठला आहे, त्याचं कनेक्ट काय आहे, त्याला काय आवडू शकतं, इतका छान विचार ह्या माणसाने केला आणि तो आला आणि अगदी सामान्य लोकांना सुद्धा आपल्याला या जाहिराती आवडल्या. अशा असंख्य अनेक उदाहरणं देता येईल. म्हणजे त्यांनी केलेल्या जाहिराती अनेक आहेत. ते एक अत्यंत साधेपणे अत्यंत नेमकी गोष्ट योग्य पद्धतीने सांगणारा हा माणूस होता. त्यांच्या पुस्तकातनं हे पदोपदी जाणवतं आणि अतिशय सोप्या भाषेत साध्या पद्धतीने त्यांनी जाहिराती केल्या आणि त्या जाहिरातींविषयी या पुस्तकामध्ये त्यांनी अतिशय सोप्या भाषेत त्या समजावून सांगितल्या. तर आणि ही त्यांची शक्ती होती असं मला वाटतं. खरं तर म्हणजे तुम्ही आत्ता ज्या 2-3च जाहिरातींचा उल्लेख केला, पण जेव्हा आपण पांडे पुराण हे पुस्तक वाचतो तेव्हा लक्षात येतं की बऱ्यापैकी जाहिरातींमागचे किस्से पण त्यात ओघाओघाने का होईना येतातच. तर ते पुस्तकाची मराठीमध्ये निर्मिती करत असताना किंवा अनुवाद करत असताना तुम्हाला कुठला असा भाग आहे की ज्यात वाटलं अरे हे काहीतरी खूप भन्नाट आहे, वेगळं आहे आणि हे लोकांपर्यंत यायला पाहिजे, कारण लोकांना किस्से आवडतात, गोष्टी आवडतात, तर असा कुठला भाग होता का त्यातला? असे अनेक भाग होते. मला हे खूप मजेदार वाटलं त्यांच्या पुस्तकामध्ये त्यांनी लिहिलं की आता जाहिरात करायची आहे, तर एक ब्रीफ त्याला म्हणतात, ब्रीफ दिलं जातं. म्हणजे कुठलेही काम करत असताना, कुठल्याही क्षेत्रात असेल, ऑडिओ व्हिज्युअल क्षेत्रात असतं तसं, की क्लायंटकडे जातो आणि क्लायंट सांगतो की त्यांना काय हवं आहे आणि मग ते ब्रीफ घेऊन मग त्याच्यावर ते तुम्ही काहीतरी प्रेझेंट करता आणि त्या क्लायंटला दाखवता की हे असं असं आमच्या कल्पना आहेत. आणि मग तो क्लायंट परत म्हणतो की हां ठीक आहे, की हे मला आवडलं, हे आवडलं नाही वगैरे वगैरे. हे इंटरॅक्शन जे असतं, जे आपल्या क्षेत्रातले लोक आम्ही नेहमी करत असतो, त्याच्यामध्ये त्या ग्राहकाला काय आवडेल याची काही गॅरंटी नसते, कारण तो ती गोष्ट विकत असतो, त्या क्षेत्रात तो काम करत नसतो. ऑडिओ व्हिज्युअल माध्यमात आपण काम करत असतो, त्याला काहीतरी वेगळंच वाटत असतं, आपल्याला काहीतरी वेगळंच वाटत असतं. अशा वेळेला खूप मतभेद होत असतात, भांडणं होतात, अनेक कामं मिळत नाहीत वगैरे वगैरे. सगळेजण एकमेकांची अक्कल काढतात, असं गमती चमती प्रत्यक्ष आयुष्यात घडत असतात. त्यांनी हे जे इंटरॅक्शन लिहिलेलं आहे की ग्राहकाबरोबर, आता याच्यात ग्राहक म्हणजे कोण, तर पियुष पांडेंना जी व्यक्ती काम देत होते, म्हणजे कुठलं तरी प्रॉडक्ट विकणारे जे व्यवस्थापकीय संचालक असतील किंवा मालक असतील त्याचे, ते ग्राहक आहेत यांच्या दृष्टीने. तर त्यांच्याशी होणारी इंटरॅक्शन ही फार मजेदार पद्धतीने आली आहे. म्हणजे उदाहरणार्थ एका तेलाची जाहिरात होती, खाद्यतेलाची जाहिरात. तर आता खाद्यतेलाच्या जाहिराती आपण बघतो टीव्हीवर की कोणीतरी एक स्त्री असते, ती गृहिणी काहीतरी समोसे तळते आणि मग ते तेल किती छान आहे वगैरे, अशा असंख्य जाहिराती असतात. पियुष पांडेंनी एक 4.5 मिनिटाची खाद्यतेलाची जाहिरात केली आहे, ती खूप गाजली होती तेव्हा. ती जाहिरात अशी होती की हॉस्पिटलमध्ये एक पेशंट, म्हणजे मुलगा ॲडमिट आहे, त्याची आई घरनं डबा घेऊन येते आणि हॉस्पिटल स्ट्रिक्ट असतं, ते म्हणतात नाही पेशंटला प्रिस्क्राईब केलेली जी फूड आहे तेच आम्ही देणार, तुम्ही घरचं जेवण द्यायचं. आणि ती बिचारी आई खूप वाईट वाटून ती तो डबा घेऊन
परत जाते. असं ती 3दा येते, 4दा येते, 5दा येते. शेवटी ती नर्स तिला हाताला धरून काहीतरी बाहेर काढते आणि तो बाहेर काढता काढता तो डबा सांडतो आणि त्या डब्यामध्ये असलेल्या आईने केलेल्या पदार्थाच्या वासाने हा पेशंट शुद्धीवर येतो. असं ते जाहिरात होती आणि ती जाहिरात तेलाची होती. आता 4.5 मिनिटाची जाहिरात होती. त्या काळात ही खूप मोठी त्यांनी ती लावली. जिथे 30 सेकंदाची जाहिरात असते ती 4.5 मिनिटाची जाहिरात त्यांनी लावली होती. गंमत म्हणजे ह्याचं ब्रीफ, या जाहिरातीचं ब्रीफ पियुष पांडेंना असं मिळालं होतं की ते जेव्हा तिकडे गेले भेटायला आणि भेटायला गेले तेव्हा त्यांना असं ब्रीफ मिळालं होतं की बहुत समोसे तल लिए, अब कुछ और करो. बस खाद्यतेलाच्या जाहिरातीतलं एवढंच ब्रीफ होतं की खूप समोसे तळलेत आपण, आता काहीतरी वेगळं करू. संपलं ब्रीफ. म्हणजे एखाद्या प्रॉडक्टची जाहिरात ते प्रॉडक्ट न दाखवता करता येऊ शकते. ही फारच इंटरेस्टिंग त्याचा किस्सा मला वाटला की ते दाखवायचंच नाही, वस्तू नाही दाखवायची आणि काहीतरी वेगळंच दाखवायचं. व्होडाफोन आपल्याला त्याच्या जाहिराती माहिती आहे की एक छोटंसं कुत्रं असतं ते त्याच्या मागे मागे जातं आणि आमचं नेटवर्क सगळीकडे आहे असं सांगितलं. त्याच्यात मोबाईल फोन नव्हता, त्याच्यात नेटवर्क नव्हतं त्या जाहिरातीमध्ये. तर या पद्धतीचा विचार करून देणारे एक त्यांची ती याची जाहिरात होती चॉकलेटची. त्याच्यामध्ये प्रचंड आंबट असलेलं ते सॉर चॉकलेटची जाहिरात. तर ती जाहिरात करायला ते जे मालक होते कंपनीचे ते एक बरणी घेऊन यांच्या ऑफिसमध्ये आले एक दिवस आणि ते म्हणले की हे खाऊन बघा. त्यांनी बरणी उघडली, त्याच्यातनं एक चॉकलेट काढलं. त्यांनी ते काढलं आणि त्याच्या आतमध्ये प्रचंड आंबट चव होती आणि खूप वेगळे एक्सप्रेशन यांच्या चेहऱ्यावर आले. मग त्या क्लायंटनी बरणी बंद केली आणि त्यांनी सांगितले आता आपल्याला याची जाहिरात करायची आहे. संपलं ब्रीफ. ते गेले. तर हे अतिशय इंटरेस्टिंग त्यांचं जे इंटरॅक्शन होतं की क्लायंट बरोबर झालेली चर्चा की आपण काय केलं पाहिजे. आणि तुम्ही लक्षात घ्या पियुष पांडेंना मिळालेल्या पुरस्कारांची संख्या 800-850च्या वर आहे. पुरस्कारांची संख्या म्हणजे जाहिराती किती असेल त्यांनी केलेल्या. तर ह्या सगळ्या गोष्टी, इव्हन व्होडाफोन झुझूची जाहिरात असेल, काही कोणी म्हणजे काही कल्पना नव्हती केली की असं काहीतरी प्रॉडक्ट असेल, ते काहीतरी लोकप्रिय होईल, लोकांना ते आवडेल. किंवा एमसीलची त्यांची गाजलेली जाहिरात होती की एक म्हातारा माणूस आहे आणि तो मृत्यूशय्येवर आहे आणि तो त्याचं विल लिहितोय आणि त्याच्या याच्यावरती जी संपत्ती त्याच्यावर तो त्यांचे मुलं जबरदस्तीने शून्य वाढवतोय तो आणि अचानक वर्ण त्या घरामध्ये गळतं आणि ते थेंब टपकतो आणि त्याच्या एकच्या पुढे अनेक शून्य लिहिले असतात. त्या एक आकड्यावर तो थेंब पडतो आणि तो माणूस मरतो. ही जाहिरात एमसीलची आहे. तर त्याच्यात काही एमसील दाखवलेलं नाहीये. त्याच्यात सांगितलंय फक्त की तुम्ही जर एमसील वापरलं नाही तर असं काहीतरी तुमच्या घरात घटना घडू शकते. तर ह्या पद्धतीने ते जगणं बदलणं, लोक त्यातले लोकल लोक म्हणजे भारतीय चेहरे त्या जाहिरातीमध्ये पहिल्यांदा येणं. कोणीतरी राजस्थानी माणूस दिसतोय, कोणीतरी उत्तर भारतीय मनुष्य दिसतोय, कोणीतरी मराठी माणूस त्याच्यामध्ये, सामान्य माणसं त्याच्यामध्ये दिसणं. ही गोष्ट त्यांनी खूप प्रकर्षाने आणि जाणीवपूर्वक केली. एवढंच नाही तर पुस्तकामध्ये म्हणजे त्यांचा मोठेपणा हा पियुष पांडेंचा तुम्ही मगाशी विचारलं तेव्हा ही जी एमसीलची जाहिरात आहे ती त्यांनी ओरिजिनल जी जाहिरात लिहिली होती त्याच्यामध्ये तो पाण्याचा थेंब सहीवर पडतो अशी लिहिली होती आधी. अच्छा. त्यांनी केलेल्या. त्यांच्या सहकार्याने त्याला सांगितलं की पियुष आपण ना ह्या पाण्याचा थेंब समजा त्या एक आकड्यावर पडलेलं दाखवलं तर मजा येईल ना, म्हणजे शून्यच राहतील त्या चेकवर सगळे. तर हे त्यांनी ऍक्सेप्ट, ते त्यांनी पुस्तकात लिहिले की अरे ही माझी आयडिया नाहीये, माझ्या सहकार्याने दिलेली कल्पना आहे. म्हणजे त्यांचं मोठेपण असं की त्यांनी आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही बरोबरीने मोठं केलं. आणि पियुष पांडेंनी स्वतःची जाहिरात कंपनी स्थापन केली नाही, ते ऑगिलवीमध्येच राहिले. हेही त्यांनी पुस्तकात लिहिलंय की मला इंडिव्हिज्युअल काम करायची संधी या कंपनीने दिली म्हणून मी तिथे राहिलो. आणि ते भारत सोडूनही कुठे गेले नाही, भारतातच राहून भारताचा झेंडा जगभरासाठी त्यांनी फडकत ठेवला. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. आणि कान फिल्म फेस्टिवलच्या ज्युरींचा अध्यक्ष, हेड ज्युरी होणारी पहिली आशियातली पहिली व्यक्ती म्हणजे पियुष पांडे आहे. तर असं अतिशय महत्त्वाचं काम त्यांनी केलंय. सामान्य माणसाला दाखवलं जाहिरातीमध्ये आणि नाविन्यपूर्ण जाहिरातींमध्ये प्रॉडक्टचं नाव न घेता जाहिराती करणं हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. खरं तर प्रसादजी, म्हणजे आपण या पुस्तकाच्या निमित्ताने बोलतोय पण या जाहिरातींबद्दल म्हणजे आपण इतकं रिलेट करतोय की या गप्पा किती वेळ चालू शकतील. पण मला एक खूप महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे पियुष पांडेंबद्दलचा. तो म्हणजे असा की
पॉलिटिकल कॅम्पेन, कारण सारखं आता जेव्हा त्यांचा विषय निघतो तेव्हा त्या मोदींच्या कॅम्पेनबद्दलही चर्चा होते, जे त्यांनी केलं आणि जे खूपच म्हणजे सुपर सक्सेसफुल ज्याला आपण म्हणू तसं म्हणता येईल असं कॅम्पेन होतं ते. तर एखाद्या जाहिरात क्षेत्रातल्या माणसाला जेव्हा आपण प्रॉडक्ट म्हणतो तेव्हा मग अगदी म्हणजे इस्त्रीपासून मिठापर्यंत सगळे प्रॉडक्ट आणि एखादं पॉलिटिकल आणि ते देशाच्या पंतप्रधानांसाठीच्या कॅम्पेनपर्यंत, तर ते किती वेगळं असतं. आणि म्हणजे तुम्ही स्वतः या क्षेत्रातले असल्यामुळे ते कॅम्पेन करणं एखाद्या जाहिरात क्षेत्रातल्या माणसाला किती अवघड म्हणा किंवा किती सोपं होतं आणि ते इतकं यशस्वी झालं, तेही कसं झालं ते तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल अगदी आपल्या गप्पांच्या शेवटी. एक तर मला असं वाटतं की बरेचदा म्हणजे ह्या पुस्तकातही अनेकदा लिहिलंय, माझाही अनुभव असा आहे, क्रिएटरला ते अवघड नसतं. ते क्रिएटरनी केलेलं जी कॉपी असते, जी त्यांनी लिहिलेल्या गोष्टी असतात, त्या समोरच्या माणसाने स्वीकारणं ही फारच अवघड गोष्ट होऊन बसते. म्हणजे काय होतं की तुम्ही कल्पना अनेक सुचतात, त्या अनेक पद्धतीने मांडल्या जातात. त्या कल्पना दिलेल्या त्या समोरची जी व्यक्ती असते, ज्याला हे पॉलिटिकल कॅम्पेन करायचं आहे, त्याला ते आवडणं ही फार अवघड गोष्ट होऊन बसते. कारण ती व्यक्ती त्या आपल्या ज्या ठरलेला साचा असतो त्याच्या बाहेर जायला तयार नसते आणि जोपर्यंत तुम्ही त्या साच्यातनं बाहेर जात नाही तोपर्यंत ती जाहिरात यशस्वी होत नाही. हे थोडंसं गणित खूप अवघड असतं. तर याच्यामध्ये पियुष पांडेंनी जे पूर्ण प्रकरणच या विषयावर आहे, या पॉलिटिकल त्यांच्या कॅम्पेनवर, तर त्यांनी असं सांगितलं की जेव्हा इव्हन त्यांनी केलेलं गुजरातचं कॅम्पेन होतं, तर त्यांनी सांगितलं की ते जेव्हा नरेंद्र मोदींशी भेटले, बोलले, तेव्हा ते गुजरातचे मुख्यमंत्री होते बहुतेक, तर तेव्हा त्यांनी सांगितलं की मी जे काही बोलत होतो ते 1 तास 2 तास हा माणूस सगळं शांतपणे ऐकून घेत होता. मग मला कॉन्फिडन्स आला असा की अरे ह्या माणसाशी आपण काही बोलू शकतो, हा माणूस ऐकून घेतो. बरेचदा असं होतं की जेव्हा कोणी राजकीय व्यक्ती असते किंवा एखाद्या खुर्चीत बसलेली महत्त्वाची व्यक्ती असते, त्यांनी काहीतरी अचीव केलेलं असतं, ते अचीव केल्यामुळेच ती व्यक्ती त्या ठिकाणापर्यंत पोहोचत असते आणि मग हळूहळू त्या व्यक्तीचे कान बंद व्हायला लागतात. ती व्यक्ती दुसऱ्याचं ऐकत नाही. सक्सेसफुल व्यक्तीचे हे प्रॉब्लेम असतात. त्यांना असं वाटतं की आपण अशा पद्धतीने यश मिळवलंय आणि हीच पद्धत बरोबर आहे, आता आपल्याला कोण काय सांगणार. ती व्यक्ती जेव्हा दुसऱ्याचं ऐकून घेणारी असते तेव्हा अशा प्रकारचे कॅम्पेन हे यशस्वी होत असतात. आणि या पद्धतीचं कॅम्पेन त्यांनी केलं, ते मोकळेपणाने त्याचं मोठं रन केलं, ते जसं तसं स्वीकारलं गेलं आणि ते राबवलं गेलं. ही स्वीकारणं आणि राबवणं ही प्रक्रिया या सगळ्या गोष्टीमध्ये अतिशय महत्त्वाची होऊन बसते. कारण कल्पना अनेक असतात, सुचवल्या अनेक जाऊ शकतात आणि त्याची जी रिस्क असते कल्पना राबवण्याची ती त्या संबंधित व्यक्तीची असते, जाहिरात करणाऱ्याची नसते. तो काय म्हणतो, एक जाहिरात केली बाबा फुकट गेली आपली. तर ही रिस्क घेण्याचं, व्हिज्युअल ॲप्रिसिएशन करण्याचं जे ताकद होती, त्यामुळे हे कॅम्पेन यशस्वी झालं असावं असं एक मला वाटतं. हे खरंच तुम्ही जसं म्हणाले आणि म्हणजे पियुष पांडेंबद्दलही आपण हेच म्हणू शकतो की त्यांच्या जाहिरातींच्या माध्यमातून तर ते आहेतच, म्हणजे आपल्या घराघरात पोचलेले. मात्र या पुस्तकाच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही एक त्यांना वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आहे. त्यामुळे त्या कामासाठी आणि अर्थात आज आम्हाला वेळ दिलात, पियुष पांडेंबद्दल, या पुस्तकाबद्दल सविस्तर गप्पा झाल्यात आपल्या, त्यासाठी खूप आभार आणि तुम्हाला तुमच्या पुढच्या सगळ्या प्रोजेक्टसाठी शुभेच्छा आमच्याकडून. धन्यवाद. धन्यवाद. आता वेळ झाली आहे ती विविध विषयांवरची लक्षवेधी पुस्तकं कोणती ते जाणून घेण्याची. आजचं सगळ्यात पहिलं पुस्तक आहे लोकप्रिय कवयित्री नीरजा यांचं नुकतंच प्रकाशित झालेलं पुस्तक, ज्याचं नाव आहे कँडी क्रश. हा एक कथासंग्रह जो रोहन प्रकाशनानं प्रकाशित केला आहे. हे पुस्तक माणूसपण हरवण्याच्या काळात जगण्याचे विविध मार्ग शोधणाऱ्या लोकांबद्दलचं आहे. दुसरं पुस्तक आहे मनोविकास प्रकाशनाचं लहानग्यांसाठीचं गंमत शब्दांची. वर्षा चौगुले यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. ग्रामीण जीवनाचं वास्तव सांगणारं तिसरं पुस्तक ही एक कादंबरी आहे जिचं नाव आहे हेलपाटा. तानाजी धरणे यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. चौथं आणि आजच्या दिवसातलं शेवटचं पुस्तक म्हणजे एक वेगळा साहित्य प्रकार आहे, तो म्हणजे नाटक. पॉप्युलर प्रकाशनाचं धर्मकीर्ती सुमंत यांनी लिहिलेलं नाटक, ज्याचं नावच आहे नाटक नको बिनकामाचे संवाद. वाचन संस्कृती टिकवायची असेल तर नव्या लेखकांना, लिहित्या हातांना, तुम्हा वाचकांची साथ आवश्यक आहे. आम्ही आनंदाचं पानच्या माध्यमातून लेखक आणि वाचक यांच्यात दुवा होण्याचा प्रयत्न करतोय. हाच प्रयत्न पुढच्या आठवड्यात सुद्धा आमचा असेलच. मात्र तोपर्यंत तुम्ही वाचत राहा. धन्यवाद.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.